नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण बरेच दिवसांपासून सोशल मीडियावरती हे ऐकत आहोत की 1 रुपयामध्ये जो पीक विमा शेतकरी बांधवांना मिळतो आहे, तर तो 1 रुपयातील पीक विमा हा बंद करण्यात येणार आहे। म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून 1 रुपयातील पीक विमा ही योजना बंद करण्यात येणार आहे। तर मग खरोखर 1 रुपयातील पीक विमा हा बंद होणार आहे का, याचबद्दलची सविस्तर आणि जर बंद होणार आहे तर त्याऐवजी राज्य सरकार आपल्या शेतकरी बांधवांची मदत कशा पद्धतीने करणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आतापर्यंत आपण 1 रुपया भरून पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे 2024 पर्यंत, तर ती जी योजना आहे तर ती राज्य शासनाच्या माध्यमातून आता बंद करण्यात येणार आहे आणि त्याचा GR सुद्धा 9 मे रोजी निघालेला आहे आणि निर्गमितही करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता हा जो पीक विमा आहे तो बंद करण्यात येणार आहे आणि याऐवजी सुधारित पीक विमा आपल्याला मिळणार आहे किंवा सुधारित जी प्रक्रिया आहे ती भेटणार आहे। परंतु याचा जास्त शेतकरी बांधवांना फायदा होणार नाही, कारण ही जी योजना आहे, आपण या अगोदर जसं 1 रुपया भरून पीक विमा मिळवत होतो तसं या योजनेमध्ये नाही। या योजनेमध्ये आपल्याला ठराविक रक्कम ही अगोदर भरावी लागणार आहे आणि मग ज्यावेळेस आपले 100% नुकसान होईल किंवा 80% पेक्षा जास्त नुकसान होईल त्यावेळेस आपल्याला तो पीक विमा मिळणार आहे। आणि त्यात सुद्धा म्हणजे आपण जी रक्कम भरणार आहे तर त्यामध्ये आणखी रक्कम राज्य शासन भरेल आणि सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे। परंतु जसं की 1 रुपयामध्ये आपल्याला लाभ भेटत होता त्या पद्धतीने आता आपल्याला लाभ भेटणार नाहीये आणि यासाठी सर्व शेतकरी बांधवांना आता विशेष रक्कम देखील भरावी लागणार आहे। परंतु आता ही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ते विशेष रक्कम भरतील की नाही भरणार। परंतु आपण जर विशेष रक्कम भरली, यामध्ये 2% आहे, 2.5% आहे आणि 5% सुद्धा रक्कम आहे, ती शेतकरी बांधवांना भरावी लागणार आहे आणि त्यामुळे ती शेतकरी बांधव भरतील की नाही हा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। परंतु मित्रांनो, आपण जसं की या अगोदर 1 रुपयामध्ये पीक विमा घेतला आहे, ती योजना आता खरोखर बंद करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे प्रश्न हे वाढत चाललेले आहेत। एकीकडे कर्जबाजारीपणा असेल किंवा कर्जमाफी असेल, दुसरीकडे शेती पिकाला योग्य बाजारभाव नाही आणि आता तिसरा जो प्रश्न आहे शेतकरी बांधवांपुढे तो म्हणजे 1 रुपयातील जो पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत होता तो देखील आता बंद करण्यात येणार आहे। म्हणजे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये। मित्रांनो, आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जसं की शब्द देण्यात आला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी आपली आतापर्यंत झालेली नाहीये। त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे ती म्हणजे आमच्या पिकाला हमी भाव द्या, तर ते सुद्धा देण्यात आलेला नाही। म्हणजे कुठल्याही पिकाला हमी भाव सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही आणि एवढं असताना सुद्धा शेतकरी बांधव एवढा चिंतेत असताना सुद्धा आता सरकारने नवीन योजना काढलेली आहे ती म्हणजे पीक विमा 1 रुपयातील पीक विमा हा बंद होणार। तर शेतकरी बांधवांनी तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। 1 रुपयातील पीक विमा बंद करून सरकारने योग्य निर्णय घेतला आहे का, कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्या। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।